कसं आहे, आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण पिढींसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीपर्यंत सहयोग पोचवाय बघतोय. महाराष्ट्रातल्या जनतानं काय चुकलं तर मला माफ करा. मी भाषण केले, बऱ्याच माझ्या पोस्ट झाल्या यूट्यूबला, बरीच मी भाषणं केली, दिग्गज भाषणं केली. महाराष्ट्रातली नौजवानं, महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातलं आता तर महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एवढं लढलो. महाराष्ट्रातल्या जनतापर्यंत ही सहयोग पोचवाय बघतोय. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यापर्यंत तरुण पिढीचं काहीतरी नवीन मार्ग, नवीन काहीतरी दिशा, नवीन दिशानं महाराष्ट्रात तर काहीतरी लढवाय बघतोय. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या रूपाने 18 पकड जातींसाठी कामं करणारा शिवरायांचा मावळा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी लढणारा, गोरगरिबांचा आवाज उठवणारा, गोरगरिबाचा माणसा आवाज दाबते पण ही आवाज आम्ही उठवणारा, आवाज उचलून धरणारा, ही तुमच्या रूपाने, ही तुमच्या आशीर्वादाने, ह्या आम्हाला सहयोगमध्ये तुमचं समर्थक असलं, तुमचं सहयोग असलं तर आम्ही काहीतरी करू शकत आहे. विचारांचा सहयोग आहे. एक सहयोगचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. सहयोग म्हणजे सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांची एक मजबूतीनं राहायचं, ह्याला सहयोग म्हणते ते. आणि नीतिमाता चांगली ठेवली तर सहयोगच्या विचारानं, सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्याच्या विचारांचाही सहयोग आहे. सगळ्यांच्या आशीर्वादांचा सहयोग संघटना अशी आपण तयार करायला बघायला लागलो. पण असा सगळ्यांचा सहयोग, आपल्याला सगळ्यांचं समर्थक, सगळ्यांची ताकद असली तर महाराष्ट्रात आपण बरेच काय करू शकत आहे. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी. महाराष्ट्रात बरेच लोक भटकतात, बरेच लोकांवरनी भ्रष्टाचार होतो, बरेच जनतांवरनी अत्याचार होतो, त्यांना न्याय भेटत नाही. पण त्यांच्यासाठी आपण लढणारे, तरुणांसाठी काहीतरी निर्माण करणारे, एक जनतेचं सेवक, एक जनतेचं काम करणारे, एक सामाजिक कार्यकर्ता, एक गरीब माणूस चांगदेव जाधव, ना पैशाची पर्वा, ना ह्याचे पैसे, आम्ही श्रीमंत नाही, मी करोडपती नाही, काय नाही, एक सामाजिक जनतेचा सेवक आहे. जनतेसाठी कामं करणारा, गोरगरिबांसाठी आणि तरुणांना नवीन दिशा दावणारा, तरुणामधलं रक्त सळसळ करणारा. नवीन पिढीनं आपण काय करायला पाहिजे, कोणाला सपोर्ट करायला पाहिजे, आपण कोणाला समर्थक द्यायला पाहिजे, कोणाच्या आशीर्वादाने लढायला पाहिजे, कुठल्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे, आपण खऱ्याच्या बाजूने राहायला पाहिजे, खऱ्याला साथ द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातली जनतानो, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनो, आता तर चांगदेव जाधवला कमिटमेंट करा. आता तर सपोर्टमध्ये, आता तुमची महाराष्ट्रात चांगदेव जाधवला गरज आहे. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, मी कुठलं डायलॉग घेऊन आलो नाही, कुठलं काय घेऊन आलो नाही, मी कुठला कॉमेडी मॅन नाही, कलाकार नाही, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक जनतेची सेवा करणारा, जनतांमध्ये भाषण करणारा, जनतांसाठी माझा विचार पाठवणारा, जनतांमध्ये ट्विट करणारा, तरुणांना एक नवीन इतिहास देणारा, नवीन विचार देणारा, त्यांच्यामधलं नवीन रक्त सळसळ करणारा, महाराष्ट्रातला असा शिवरायांचा कार्यकर्ता तयार झालेला, गोरगरिबांसाठी लढणारा, एक सामाजिक कार्यकर्ता, जनतांसाठी लढणारा. मी कुठलं डायलॉग घेऊन आलो नाही, कुठलं काय घेऊन आलो नाही, सत्याच्या बाजूवरही चालणारा कार्यकर्ता, चांगदेव जाधव, भाषण करणारा, जनतांसाठी जीव तोडून. पण आता जरी लोकांना काय वाटत असं, काय लोक मला शिव्या देत असतील, काय लोक नावं ठेवत असतील, तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस सहयोग तुम्ही बघितलं, संपूर्ण महाराष्ट्राने आपलं सहयोग बघितलं. महाराष्ट्रात बीडचं प्रकरण कसलं बेकार झालं, संपूर्ण महाराष्ट्रात प्रकरण हे काढलं. संतोष देशमुखाचं हे सहयोग प्रकरण कसलं तुम्ही बेकार बघितलं. स्वर्गीय संतोष देशमुख ही प्रकरणं बघितलं, हे की प्रकरण कसलं झालं, कसलं मर्डर झालं, कसलं निर्गुण हत्या झाली. परत महाराष्ट्रात ही हत्या होऊ नये म्हणून आपलं सूर्यदास, मनोज जरांगे पाटील ही सगळीजण लढायला लागले. ती एक हक्काची लढाई मागते. ते महाराष्ट्रात कोणाचं पण होऊ द्या, आज माझं होऊ द्या, ह्याचं होऊ द्या, 18 पकड जातीसाठी ही जात भेट करून, ही करून, ती करून, आपल्यातनी भांडणं लावून, आपल्यातनी भ्रष्टाचार करून, आपल्या तरुणांना भडकवून अशी माणसं आहे ती. मग असं काय गुन्हेगारी, ते कोण क्षेत्रात घुसतं, कोण ह्याच्यात घुसतं. पण आम्हाला पण किती भ्रष्टाचार होतो, आमच्यावर पण किती प्रेशर होतो. आम्हाला म्हणते ते भाषण करू नका, हे करू नका, पण आम्ही घाबरत नाही. जनतांमध्ये ट्विट करणारे. जय हिंद, जय महाराष्ट्र.